सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात। नमस्कार मित्रांनो, आज आहे 26 मे 2026 मंगळवार। आज देखील आपल्याला दुपारनंतर आणि रात्री महाराष्ट्रातील बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये मोठा पाऊस झालेला पाहायला मिळेल। हवामान खात्याने राज्यातील 20 ते 25 जिल्ह्यांना आणि काही गावांना मोठ्या वादळी पावसाचा इशारा आज देखील दिला आहे। आपण बघितलेच आहे, मागच्या 2 दिवसात राज्यात ठिकठिकाणी मोठ्या स्वरूपाचा पाऊस होत आहे। तर आता जाणून घेऊयात आज आणि उद्याचा अंदाज। पण त्यापूर्वी एक छोटीशी विनंती करतो, आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून अशाच प्रकारची महत्त्वपूर्ण माहिती आपल्याला दररोज मिळत राहील। मित्रांनो, आपण या ठिकाणी पाहू शकता, लगेच दुपारनंतर सायंकाळी आपल्याला आज संपूर्ण मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, लातूर, धाराशिव या एकंदरीत मराठवाड्याच्या सर्वच परिसरात आपल्याला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस ढगाळ वातावरणासह झालेला पाहायला मिळेल। या पावसात वाऱ्याचं प्रमाण देखील काहीसं जास्त राहील, विजांचा कडकडाट देखील पाहायला मिळेल। मित्रांनो, जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजेच या भागांमधील गावांचा आणि तालुक्यांचा देखील यात समावेश झालेला आहे। तसेच इकडे उत्तर महाराष्ट्रात पाहिले असता नाशिक, मालेगाव, नंदुरबार, धुळे, जळगाव, चाळीसगाव, मनमाड आणि तसेच खान्देशच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये देखील आपल्याला आज दुपारनंतर रात्री जोरदार पाऊस झालेला पाहायला मिळेल। मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रात पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, अहिल्यानगरच्या सर्वत्र परिसराला पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। मोठी अतिवृष्टी आपण या ठिकाणी पाहू शकता। कोल्हापूर, सातारा, सांगली आणि पुण्याचा काही भाग या परिसरात मोठा पाऊस आज रात्रीपर्यंत होईल। तसेच कोकण पट्ट्यात पाहिले असता कोकणात मात्र ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाची शक्यता असेल। यामध्ये मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, राजापूर, सावंतवाडी, कल्याण, डोंबिवली, वसई विरार आणि तसेच कोकण पट्ट्याच्या इतरही आसपासच्या परिसराचा समावेश असेल। मित्रांनो, विदर्भामध्ये पाहायचं झालं तर आपण या ठिकाणी पाहू शकता, विदर्भातील अकोला, अमरावती, नागपूर, गोंदिया, गडचिरोली, भंडारा, चंद्रपूर, बुलढाणा, वर्धा, यवतमाळ, वाशिम या जिल्ह्यांच्या बहुतांश भागांमध्ये आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळेल। तर सायंकाळी आणि रात्रीपर्यंत या भागात देखील हलका पाऊस होईल। मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता मध्यरात्री असेल। आपण या ठिकाणी पाहू शकता, आज रात्री दरम्यान राज्यातील काही भागात पावसाचा जोर वाढलेला आपल्याला पाहायला मिळू शकतो। यामध्ये मध्य महाराष्ट्राचा काही भाग, पश्चिम महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा या परिसरात आज रात्री देखील मोठा पाऊस होण्याची शक्यता आहे। तसेच मित्रांनो, उद्या आहे 27 मे रोजी आपण पाहिले असता 27 तारखेला देखील आपल्याला कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात जोरदार स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल। मित्रांनो, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात आता हे मोठे पावसाचे असतील, त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी काळजी घ्यावी आपली व आपल्या प्राणीमात्रांची। या पावसामध्ये अवकाळी पाऊस असल्यामुळे विजांचं प्रमाण काहीसं जास्त असू शकतं, वादळी वारा देखील जास्त राहील, त्यामुळे शेतकरी बांधवांनी काळजी घ्यावी।